सर्वप्रथम बहुजन समाज पार्टीचे आदर्श महापुरुष आणि राष्ट्रीय अध्यक्ष बहन कुमारी मायावती जी इनके पदचिन्हों पे चलते हुए बहुजन समाज पार्टी में मैंने 35 साल काम किया। मैं विविध सचिव पद पर नागपुर महानगर पालिका जिला अध्यक्ष प्रदेश महासचिव ऐसे उतना ही नहीं तो 2017 के सार्वत्रिक चुनाव में हम महानगर पालिका में 10 की संख्या में चुन कर आए। उस पार्टी का मैं गठनेता के रूप में था। पिछले 2 वर्ष से महाराष्ट्र के अंदर में जिला परिषदों या कॉर्पोरेशन के कहीं पे भी चुनाव नहीं हुए। ओबीसी आरक्षण के माध्यम से वो जुडिशियल न्यायपालिका में वो पेंडिंग है। और उसके बाद में महाराष्ट्र में सार्वत्रिक 2024 के चुनाव, लोकसभा के चुनाव हुए लगे। इस बीच में 14 दिसंबर को हम बहन जी के पास में गए थे और बहन जी ने नई कार्यकारिणी महाराष्ट्र के अंदर में बनाई। मगर जो विदर्भ के जो 3 पदाधिकारी बनाए गए उसमें एक सुनील डोंगरे ये इंचार्ज है, पृथ्वी शेंडे ये भी इंचार्ज है, सह इंचार्ज है, और साथ में इनका जो सर पे लेके घूम रहे थे 2 महीने से 3 महीने से ये मंगेश ठाकरे, ये दलाल बीजेपी का दलाल है। इसके माध्यम से इसने केंद्रीय प्रभारी को बड़ी लालच देकर, रामजी गौतम को लालच देकर, और ये 2 पदाधिकारी ने इन्होंने अपने मुठ का कैंडिडेट डालकर यहाँ पे अन्य मनुवादी पार्टियों के साथ में साठगांठ करके करोड़ों रुपए की अपना घर, अपनी झोली भरने का काम किया। और इन्होंने ग्रास रूट के ऊपर कार्यकर्ताओं को परेशान किया, किसी भी तरीके का नियोजन नहीं किया, ना आजी माजी पदाधिकारी को बुलाया, ना किसी नगर सेवक को बुलाया, ना किसी पद्धति का नियोजन न करते हुए इन्होंने पार्टी को बेचने का काम किया। और आज वस्तुस्थिति ऐसी है कि बहुजन समाज पार्टी का ग्राफ कभी जितेंद्र घोड़ेसवार इस नागपुर में जिला अध्यक्ष या जिला प्रभारी या प्रदेश महासचिव था तब ये पार्टी का ग्राफ 1 लाख सवा लाख रुपए वोटों का था। मैं 2004 में इस पार्टी में जिला अध्यक्ष था, बहन कुमारी मायावती ने मुझे नागपुर का जिला अध्यक्ष बनाया। तब नया इलेक्शन था 2004 में 15% वोट इस नागपुर जिले के अंदर में मिले, विदर्भ के अंदर में 15% वोट मिले, और पूरे महाराष्ट्र के अंदर में 4% वोट बहुजन समाज पार्टी को मिले थे। आज 1% भी वोट ये लोग नहीं ले पाए। इसके पीछे का इनका नियोजन, क्योंकि ये दलाल लोग जो है, ये दलाल लोग बहन जी को और पार्टी को बेच खाने का काम कर रहे हैं। इसलिए महाराष्ट्र के अंदर में और नागपुर के अंदर में ये रिजल्ट आप लोगों को दिखाई दे रहा है। इसलिए इसका निषेध और ऐसे दलाल भरे हुए लोगों का निषेध करने के लिए आज नारी कार्यालय के सामने हम इकट्ठा हुए हैं। निश्चित रूप से हम बहन जी का नियोजन बहुत अच्छा होता है, लेकिन उन्होंने भेजे हुए जो केंद्रीय प्रभारी है, ये केंद्रीय प्रभारी यहाँ पे आके लोकल लोगों के साथ में साठगांठ करते, पैसा बड़ी पंजी इकट्ठा करते हैं और बहुजन समाज पार्टी को डिस्टर्ब करने का काम करते। मात्र 4 पदाधिकारी में वो खेलने का, चर्चा करने का काम करते। जनरल कार्यकर्ता के साथ में किसी भी प्रकार की चर्चा नहीं करते, नियोजन नहीं बनाते। और इसका परिणाम यह आप लोगों को कि जो कारपोरेशन के चुनाव में हमें इतने वोट मिलते, वो लोकसभा का कैंडिडेट आज 19,000 वोट पे सिमट जा रहा है। ये बहुत ही शोकदायी और दुखद वार्ता हमारे लिए भी है। मनुवादी लोगों से पैसा लिया, किससे पैसा लिया, किस पार्टी से पैसा लिया, ये आरोप आप लगा रहे हो? जो पार्टी सेकुलर पक्षों के साथ में सेकुलर पार्टी का वोट का विभाजन टालने के हिसाब से बड़ी पूंजी इनको देता है, और ये बड़ी पूंजी लेकर बढ़ाने के बजाय, कार्यकर्ताओं को मोबिलाइज करने के बजाय ये अपने घरों में रखते हैं। आपका स्पष्ट है कि भाजपा के ऊपर आरोप है कि भाजपा ने पैसा दिया, गडकरी जी ने पैसा दिया। निश्चित रूप से जो लोग नागपुर में 2 बार कॉन्स्टिट्यूंसी रहे हैं, केंद्रीय नेता रह चुके, ये लोगों के साथ में इन लोगों ने साठगांठ किया है। क्योंकि जो सत्ता पे रहता है उसके पास में धन बल सब रहता है, और धन बल का सहायता इन्होंने पैसा लेकर इन्होंने इस तरीके की हरकत करने का काम किया। इसके लिए ये 3 पदाधिकारी और ये जो दलाल जो है ये मंगेश ठाकरे, ये जवाबदार है। उम्मीदवार के लिए भी आरोप प्रत्यारोप कई सारे उम्मीदवार इनके मुठ से दिया है, इन्होंने अपने तरीके से तय किया हुआ है। रातों रात में कैंडिडेट, पार्टी के पास में 3 अच्छे कैंडिडेट होने के बावजूद भी नागराव जयकर, रुपेश बागेश्वर, उत्तम शेवड़े, ये पार्टी के कई दिनों से ये लगे हुए थे। पिछले 2 महीने से वो कैंडिडेट के हिसाब से भी उन्होंने आवेदन किया था। ये जो कैंडिडेट इन्होंने समय पे राजीनामा देने की बात किया पृथ्वी शेंडे ने, अगर योगेश लांजेवार को टिकट नहीं देती पार्टी तो मैं पार्टी का राजीनामा दूंगा, इस तरीके का उन्होंने धमकी देकर उसने उसको टिकट देने का काम किया। क्योंकि इनकी साठगांठ, इनकी लेन देन का व्यवहार इनका हो चुका था, और इसी के मद्देनजर इन्होंने उसको जबरदस्ती टिकट देने में आई। आरोप लगा है बीएसपी पर 5 करोड़ रुपए जो है मनुवादी पार्टी से लिए गए, क्या इसमें कोई तथ्यता है? नहीं, बात ऐसी है कि 2019 में जाहिर हो चुका है। 2019 में भी इस तरीके की प्रक्रिया इन मनुवादियों के माध्यम से इन्होंने किए। उस वक्त भी यही पदाधिकारी थे, यही पृथ्वी शेंडे, यही सुनील डोंगरे वर्धा से सचिव था, ये पृथ्वी शेंडे यहाँ पे महासचिव था, और यही मंगेश ठाकरे
जो सुरेश ठाकरे प्रदेश अध्यक्ष के साथ में मिलजुल कर उसने सेटिंग करके देने का काम किया। तो यही लोग जो 5 साल के बाद में ऐन चुनाव के 2 महीना पहले आप लोगों को नजर आए, इसके पहले 5 साल में पार्टी के अंदर में ये काम नहीं कर रहे थे, तो इन लोगों ने वो साठगांठ किया है निश्चित रूप से, और इन्होंने पार्टी को बर्बाद करने का काम किया है। अब क्या मांग है? अभी ये जो बात है महाराष्ट्र की, पूरे महाराष्ट्र में आंदोलन हो रहा है, और ये आंदोलन जी के पास में जाकर ऐसे जो गद्दार और दलाल जो प्रभारी से लेके जो विदर्भ जोन के इंचार्ज बने हो, इनको पार्टी से बेदखल करना, इनको पार्टी से निष्कासित करना, यही हमारी मांग है। प्रदेश अध्यक्ष गोनारे साहब के बारे में क्या कहोगे? चुनाव के 2-3 महीना पहले राष्ट्रीय अध्यक्षा बहन कुमारी मायावती जी ने उन्हें महाराष्ट्र में नवनियुक्त किया, और तब से लेके कार्यकर्ताओं के साथ में उतने चिर परिचित नहीं थे, फिर भी उन्होंने अपने तरीके से अपने छोटे मोटे संसाधन से बस से आना, ऑटो से आना, और पूरे महाराष्ट्र के अंदर में विभाग वाइज उन्होंने घूमे। मगर रामजी गौतम जब नागपुर में आए तब तक उनको यहाँ से भगाने का, जाने के लिए करने का काम किया। ये जो यहाँ के इंचार्ज लोग थे, इंचार्जों ने उसकी एक बात नहीं मानी, और इस तरीके उसको फ्रस्ट्रेट हरासमेंट करते हुए यहाँ से वहाँ, वहाँ से वहाँ, इस तरह के वो गोल गोल घूमते रहे। वो इतने सादे हैं, एक बामसिप के कर्मचारी रह चुके हैं, उनको इनकी राजनीति समझ में नहीं आई, क्योंकि 2 महीने के अंदर में कार्यकर्ता पहचानना और ये चुनावी गणित को पहचानना, कैंडिडेट को पहचानना उनके बस की बात नहीं थी। निश्चित रूप से वो बहुत ही अच्छे इंसान है, और उन्होंने महाराष्ट्र के अंदर अपने तरीके से उन्होंने वो कार्य किया है। मी विवेक किशोर सांगोळे, उत्तर नागपूर बहुजन समाज पार्टी महासचिव आहे। मी गेल्या अनेक वर्षापासून इथं कार्यरत आहे, आणि सर्व मीडिया बंधूंना मालूम आहे की मी जमिनीवर कार्यरत असते। नेहमी कुठल्या ना कुठल्या समस्या मी सोडवत असते, आणि माझा परिचय सांगण्याचा मला वाटत नाही की मला परिचय मीडियाला सांगितला पाहिजे या कुठेतरी सांगितलं पाहिजे, कारण की मी समाजामध्ये कार्यरत असते। आणि काय आंदोलन करायचा कसल्या संदर्भात? आंदोलन करण्याचा सदैव हा कारण आहे आमचा की ज्या प्रकारे आजपर्यंत कार्यकर्त्यांशी छळ करण्यात आलेला आहे, कार्यकर्त्यांसोबत भेदभाव करण्यात आला आहे। कार्यकर्ता कधीही काम करण्यासाठी इच्छुक असते, आणि कार्यकर्ता जेव्हा इच्छुक असते तर कार्यकर्त्याला काम करू नाही देत, कार्यकर्त्याला कुठंच समोर नेत नाही, कार्यकर्त्याला कुठल्याही पदावर नाही येऊ देत। आम्ही बूथही बांधले, आम्ही सेक्टरही बांधले, आम्ही 250च्या वरती बूथ बांधलेले होते, परंतु आजपर्यंत आम्हाला बूथ लेवलवरती कशाही प्रकारे काम दिलेलं नाही आहे। आम्ही जेव्हा बूथ मागायला आलो तर आम्हाला मारहाण करण्यात आला। हे कुठल्या प्रकारचं आहे? उमेदवारातर्फे आणि ज्या मंगेश ठाकरे, सुनील डोंगरे यांच्या मार्गदर्शनामध्ये, पृथ्वी शेंडे यांच्या मार्गदर्शनामध्ये आमच्यावर मारहाण करण्यात आलाय। मी स्वतः प्रत्यक्ष आहे, माझे सहभागी आहेत, तेही तिथं होते। आमच्यावर मारहाण करून सह्यांनी आम्हाला पार्टीचा बाहेर काढण्याच्या धमक्या दिल्या आहेत। हे कुठल्या प्रकारचा छळ आहे? हे बरोबर काम होत नाहीये। आमची मागणी हेच आहे, हे जे आजपर्यंत होत आलंय हे सर्व बंद झालं पाहिजे। मान्य बहिणजींनी जमिनी हकीकतच्या कार्यकर्त्यांना वर्त बोलून त्यांच्याशी संवाद केला पाहिजे। कोण किती जमिनीवर काम करते त्याला कार्यरत ठेवलं पाहिजे, अन्यथा या पार्टीचा 0/0 सन्नाटा होणार आहे। आणि हे आम्ही चाहत नाही की ज्या प्रकारे आम्ही मेहनत करतो, आम्ही दिवस रात्र अहोरात्र आम्ही मेहनत करतो, आणि मेहनत केल्याच्या नंतरही आम्हाला फळ दिसत नाहीये। आम्ही फक्त वार्ड मेंबर पर्यंत सीमित झालेलो आहोत, आम्ही आमदार खासदार नाही आणू शकलो। याचा मागचं सर्वात मोठं कारण हा आहे, आमचे वरिष्ठ हे आम्हाला कुठल्याही प्रकारचं काम करू देत नाही। यांना लवकरात लवकर बाहेर हकलपट्टी करण्यात यावं, आणि जमिनी हकीकतच्या कार्यकर्त्यांना वरच्या लेवलवरती घेऊन जमिनी हकीकतवर जमिनीवर 100, 200, 500, 1000 अशा कार्यकर्त्यांना जमिनीवर छाटून काढावं, गिनीम सह्यांनी काढावं आणि त्यांना कार्यरत करावं, हेच माझी मागणी आहे। राजीव मानिकचंद मांगे, माजी प्रदेश सचिव महाराष्ट्र प्रदेश। मैं ये आज यहाँ पर पार्टी के को जिन दलाल लोगों ने, जैसा कि प्रदेश के राष्ट्रीय प्रभारी जो है हमारे महाराष्ट्र प्रदेश में आए हुए रामजी गौतम, उसी प्रकार मंगेश ठाकरे जो पद पर नहीं है पार्टी में कोई भी, लेकिन सिर्फ 2 महीने पहले आकर उन्होंने केंद्रीय प्रभारियों को मैनेज करते हुए, और यहाँ के विदर्भ जोन के इंचार्ज सुनील डोंगरे, पृथ्वी शेंडे और ऐसे कुछ दलालों के साथ मिलकर एक अपने मर्जी का कैंडिडेट किया, जिसने ना कि कोई प्रकार का पार्टी का प्रचार प्रसार किया, और किसी प्रकार का भी सभाएं और कुछ भी पार्टी को बढ़ाने का, और सही मायने में लोकसभा का जो उम्मीदवार होता है उसने जिस तरीके से पार्टी का प्रचार करना चाहिए वो न करते हुए आज हमारे पार्टी का उम्मीदवार ने सिर्फ 19,000 वोट लेकर
पार्टी की जो दुर्दशा की है, इस वजह से इस पार्टी की दुर्दशा को कारणीभूत हम इन दलालों को, जिन्होंने सिर्फ पैसा लिया और पार्टी को गिराने का काम किया, पार्टी का बहुमत जो था वो खत्म करने का काम किया, पार्टी को खराब करने का काम किया, इनका निषेध करने के लिए हम यहाँ उपस्थित हुए हैं। और हमारी यही मांग है कि इन दलालों की वजह से जो पार्टी का नुकसान हुआ है, बहन जी इसको ध्यान में लेते हुए इन गद्दारों पे कार्रवाई करेगी और पार्टी को हम लोग आगे बढ़ाने का काम करते रहेंगे। ज्या प्रकारचे आरोप सगळ्यात प्रथम जे लोक लावत असतील किंवा लावत आहेत त्या लोकांना पक्षाने बडतर्फ केलेलं आहे, निलंबित केलेलं आहे। निलंबित लोकांनी अशा प्रकारची भूमिका अदा करून प्रेशर बनवण्याचा, दबाव बनवण्याचा, पक्षावरती अशा प्रकारे पक्षाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे। रामजी गौतम साहेब राज्यसभेचे खासदार आहेत, महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रभारी म्हणून लावण्यात आलेलं आहे। इतरही राज्य त्यांच्याकडे आहेत। इमानदार व्यक्तिमत्व आहे, साधं व्यक्तिमत्व आहे। त्याच्यासोबत इथे महाराष्ट्रामध्ये जे प्रभारी दिलेले आहेत विदर्भाला, त्या विदर्भात दिलेले सुनील डोंगरेजी, पृथ्वी शेंडेजी, दादाराव विखेजी हे सगळे निष्ठावंत आणि मुळापासनं बहुजन समाज पार्टीत काम करणारे कार्यकर्ते राहिलेले, ज्यांच्या हातात बहनजीने स्वतः त्यांना पदाधिकारी बनवलं महाराष्ट्रामध्ये। या इलेक्शन मध्ये ज्या काही तिकीट वाटप झाल्या त्या तिकीट वाटपामध्ये नेहमी असं होते की पक्षाला तिकीट मागणारे 4, 5, 10 लोक राहतात, परंतु तिकीट तर कोणातरी एकाला मिळेल। त्यामध्ये जर एकाला तिकीट मिळाला तर निश्चित तौरपर इतर 9 लोक किंवा 8 लोक असतात ते नाराज होतात। ही नेहमीची परंपरा आहे, प्रत्येक पक्षात असते। परंतु जेव्हा एकदा तिकीट झाला, डिक्लेअर झाला, त्यानंतर पक्षाचे काम करण्याकरिता, पक्षाचे वोट बँक वाढवण्याकरिता, पक्षाच्या प्रचार प्रसाराकरिता हा कार्यकर्त्यांनी काम करायला पाहिजे। हाच कॅडरचा गुण असतो। त्या कॅडरवाल्या कार्यकर्त्यांना हे समजायला पाहिजे की इलेक्शन्स येतील जातील, इलेक्शन मध्ये जर आज कमी जास्त वोटिंग मिळाला तर त्याचा जवाबही आपल्या कार्यकर्त्यालाच लोकांना द्यावा लागतो। कार्यकर्ता मरमर करून राब राबतो आणि त्यानंतर ऐन इलेक्शनच्या कामात, इलेक्शनच्या वेळेस जर काही संधी साधू लोक पक्षातीलच जर असतील आणि ते संधी साधू लोक जर पक्षाला बदनाम करून रुमर फैलावत असतील तर हे वाईट आहे। पक्षाला यामुळे काही उंचांक मिळणार नाहीये किंवा तुमचीही काही खूप वाहवाही होणार नाहीये। पार्टी ही फुले शाहू बाबासाहेब आंबेडकर आणि मान्यवर कांशीराम साहेबांच्या विचाराची पार्टी आहे। राष्ट्रीय लेवलवरती बहन कुमारी मायावतीजी या देशाचं नेतृत्व करत आहेत, पूर्ण बहुजन समाजाचं। अशा परिस्थितीत निळ्या झेंड्याची मुवमेंट आपण आपल्या कांद्यावर घेऊन चाललेलो आहोत। बीएसपीचा कार्यकर्ता हा कॅडर कार्यकर्ता आहे, परंतु काही संधी साधू लोक जर या कार्यकर्त्याला भटकवत असतील आणि अशा प्रकारे पक्षाला बदनाम करण्याचा षडयंत्र करत असतील, आम्ही त्यांचा निषेध करतो। असं कोणी करू नये आणि कार्यकर्त्यांनी अशा लोकांच्या भूलथापेला बळी पडून आपल्या पक्षाला बदनाम होऊ देऊ नये। ज्या लोकांनी मला आज नागपुरामध्ये जे वोट बँक मिळाली, मला तिकीट दिलं, माझ्यावर भरोसा जतवला, त्या भरोस्यामध्ये माझ्याशी जे बनलं तेवढा सगळा प्रयत्न मी केला। मान्यवर बहनजीचा कार्यक्रम, त्यांची सभा इथे नागपुरामध्ये आपण लावून दाखवली आणि त्या सभेमध्ये वातावरण खराब असताना सुद्धा आपल्याला या इथे बहनजीच्या सभेकरिता खूप भरघोस सहयोग मिळाला, सहकार्य मिळालं। परंतु बहनजीची सभाही सक्सेस नको व्हायला पाहिजे अशा प्रकारच्याही षडयंत्र काही आपल्या नागपूरच्या कार्यकर्त्यांतर्फे करण्यात आला। शेवटी पक्षांनी काही लोकांवर कारवाई सुद्धा केली। जे लोक आज बोलत आहेत, आंदोलन करत आहेत, ते पक्षाला ऑलरेडी निलंबित केलेले लोक आहेत आणि निलंबित केलेल्या लोकांचं आम्ही का म्हणून ऐकणार? तुमच्यामध्ये काय पक्षाप्रती निष्ठा इमानदारी आहे तर ती निष्ठा इमानदारी तुम्ही साबित करून दाखवायला पाहिजे होती। पक्षाला तुम्ही निवेदन द्यायला पाहिजे होतं, सांगायला पाहिजे होतं की आम्ही काय गुन्हा केला। तुम्ही पक्षाला एक आरोप आपल्यावर त्यांनी लावला आहे की योगेश लांजेवार पार्टी कार्यक्रमासाठी 500 रुपये देत नाही, बहनजीच्या कार्यक्रमात 50 लाख रुपये लावण्याच्या पैसे आले कुठून आणि प्रचारासाठी 2.5 कोटी जी बाब समोर आली ते 2.5 कोटी रुपये आणले कुठून, हा एक मोठा प्रश्न आहे त्यांनी उपस्थित केलाय। मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस मला तिकीट देण्याची बारी आली त्यावेळेस यांच्यापैकीच ज्यांनी तिकीट मागितलेलं होतं त्यांनी 2.5 करोडचा डाटा दिला होता की 2.5 करोड ते खर्च करणार आहेत आणि त्या 2.5 करोड खर्च करणाऱ्या उमेदवाराचीही तेवढी ताकद नव्हती। जेव्हा मला पक्षाचे तिकीट मिळायला पाहिजे अशी भूमिका जेव्हा अदा झाली, कारण नागपूर महानगरपालिकेमध्ये 2017 मध्ये माझ्या परिवारामध्ये बीएसपीची नगरसेविका बनली होती। त्यानंतर माझा जो कार्यकाळ होता त्यातल्या त्यात उत्तर नागपूर निवासी असल्यामुळे
पक्षाच्या वरिष्ठांनी हा निर्णय घेतला की आपल्याला बीएसपीच्या आपला जो उमेदवार आहे तो उत्तर नागपूरचा असावा आणि जो जिंकलेला आहे, कॉर्पोरेशन जिंकलेला आहे, ज्याच्या मागे मॉप आहे आणि ज्याचा चेहरा किंवा त्याच्यावर कुठल्या प्रकारचा दाग धब्बा नाही आहे, अशी क्लीन पर्सनॅलिटी असेल तर आपल्या पक्षाला कुठेतरी लढत देता येईल आणि आपल्या पक्षाच्या मागच्या वेळेस जो वोट बँक हे झाला होता त्याच्यात कुठेतरी उभार येईल, याकरिता माझी निवड करण्यात आली. आणि ज्या वेळेस निवड करण्यात आली तर मी माझी जी ऐपत आहे त्या ऐपतीनुसार मी बोललेलो आहो. हा जो दुष्प्रचार करण्यात येत आहे तो त्या लोकांनी तिकीट मागताना केला होता आणि त्याच याच्यावरती मला बोलण्यात आलं की ठीक आहे, फलाना उमेदवार 2.5 करोड खर्च करणार आहे, तुम्ही किती करणार आहे, का तुम्हाला एवढं करावं लागेल तेव्हाच तुम्हाला हे राहील. त्यावेळेस माझी एक भूमिका होती की ठीक आहे, तो 2.5 करोड खर्च करत असेल, मी माझ्या पक्षाला जेवढं लागणारं असेल संसाधन ते सगळं संसाधन मी प्रोव्हाइड करेल आणि पार्टीला उच्चांकावर पोहोचण्याचा माझा पूर्ण प्रयत्न राहील. आता मला सांगा, ज्या वेळेस ह्यांनी जो म्हटलेला आहे की 500 रुपयांनी 1000 रुपये, ज्या वेळेस बहनजीचे कार्यक्रम असतात, ज्या वेळेस पक्षाच्या कुठल्या मिटिंगा असतात, ज्या वेळेस पक्षाचे कार्यक्रम चालले, माझ्या वारड्याचे चालले, इतर जेही काही कार्यक्रम चालले, त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये योगेश लांजेवारचा 10 वर्षाच्या 5 वर्षाच्या रेकॉर्ड तपासा की त्यावेळेस त्यांनी कुठं पैसे देण्यामध्ये कमी पडलं, कुठल्या कलेक्शन मध्ये कमी पडलं. जे आरोप लावतात त्या आरोप लावणाऱ्यांना स्वतः पैसे पाहिजे होते आणि त्यांची व्यक्तिगत डिमांड होती की आम्हाला 1 लाख 2 लाख पैसे मिळायला पाहिजे प्रचार करण्याकरिता. ही शोकांतिका आहे. बीएसपीच्या कार्यकर्ता हा कॅडर असतो, पण जे हे आरोप लावत आहेत या लोकांनी स्वतः डिमांड केला. यांनी बूथ लावण्याकरिता चेंगड केली, यांनी बूथ नाही लावले, पैसे घेण्याकरिता आणि याच्याकरिता चेंगडबाजी केली. आखिर नुकसान कशाचं झालं? पक्षाचं झालं ना. तुम्ही जे आज ओरडून राहिलेले इकडनं पैसे तिकडनं पैसे, अरे तुम्ही कोणाच्या दारावरती गेले? तुम्ही कुठे हायजॅक झाले होते किंवा तुमच्यामुळे आमच्या पक्षाचं नुकसान झालं असा माझा आरोप आहे. मला तर वाटते की हे इतर कुठल्या तरी पक्षाचे एजंट आहेत जे बीएसपीला बदनाम करण्याकरिता वारंवार बीएसपीच्या पदाधिकाऱ्यांना तारेवर घेतात, धारेवर घेतात आणि बीएसपीच्या पदाधिकाऱ्यांना बदनाम करून बीएसपीला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. हे कुठल्या तरी मनुवादी पार्टीचे एजंट आहेत जे अशा प्रकारचे कोटेशन्स देऊन राहिले. जी सामग्री आम्ही यांना प्रोव्हाइड करून दिली, ती सामग्री प्रोव्हाइड केलेली सामग्री हा लोकांनी आपल्या विधानसभेमध्ये आपल्या एरियामध्ये का नाही लावली? मी माझ्या गाडीमध्ये बसून माझे लोक पाठवले आणि ज्या ठिकाणी मला शक्य झालं त्या ठिकाणी मी ते बॅनर्स लावले, पॉम्पलेट्स दिले. ज्या सगळ्या विधानसभेमध्ये यांनी काम करायचं होतं, जे बोलून राहिलेले आहे त्या लोकांनी जाणून बुजून हे सगळं डंप करण्याचा प्रयत्न केला. अन्यथा आम्ही सगळ्या व्यवस्था प्रोव्हाइड करण्याचा पूर्ण भरघोस प्रयत्न केला. जे माझ्याशी झालं तेवढ्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. शेवटचा प्रश्न, बीजेपी कडून 5 कोटी रुपये डील झाली आहे नागपुरात बीएसपी कडे, असा आरोप जे आहे आपल्याला लावण्यात आलेला आहे, काय सांगणार? हा खोटा आरोप आहे. कुठलाच पार्टी कुठलाच पक्ष का म्हणून कुणाला पैसा देणार आहे? मी माझ्या ऐपतीनुसार जे माझ्याकडे धन सामग्री होती ती मी लावलेली आहे. मला माझ्या मित्रमंडळींनी, बामसेपनी, काही आपले उच्च कोटीचे इतरही बसपाला मानणारे जे लोक आहेत त्या सगळ्या लोकांनी मदत केली. मी माझे नैतिक पैसे लावले, माझ्या रिश्तेदारांचे लावले. त्यातल्या त्यात ज्या काही प्रोव्हाइड करणाऱ्या गोष्टी होत्या त्या मला लोकांकडनं मला बाकायदा मिळाल्या, त्या माझ्या वेलविशर लोकांनी दिल्या. त्या सगळ्या संसाधनं मी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. परंतु यांच्या मनात जो डाऊट आहे, हे पक्षाला नेहमी बदनाम करणारे लोक राहिले, म्हणून या लोकांनी पैशाचा व्यवहार दाखवला. कुठल्या प्रकारचा पैशाचा व्यवहार दाखवला साबित करून दाखवा तुम्ही. आणि असा व्यवहार करून जर मी व्यवहार केला असता आज मी कुठल्या याच्यावरती राहायला पाहिजे होतो? आम्ही पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते. आजपर्यंत योगेश लांजेवर कुठलाच दाग नाहीये. आजपर्यंत पक्षामध्ये कोणीच म्हणू शकत नाही की लांजेवार सारखा व्यक्ती काय. माझी पर्सनॅलिटी जी आज होती, काल होती, ती आज आहे आणि उद्याही तिसरा आहे. मी एक निष्ठावंत इमानदार कार्यकर्ता होतो. पक्षानं माझ्यावर भरोसा जतवला, त्या पक्षाच्यावर मी शतशः आभारी राहील आणि नम्र विनंती करतो की अशा प्रकारे पक्षाची बदनामी करण्याच्या बजाय पार्टीला कसं आपल्याला वरती नेता येईल हा प्रयत्न करेल, तोच खरा कॅडरचा कार्यकर्ता आहे. माझ्यासारख्या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारचा आरोप तुम्ही सिद्ध करू शकत नाही, कारण त्यातला मी नाही आहे तुमच्यासारखा की माझ्या पक्षाला बदनाम करायला रस्त्यावर उतरणार आहे.